मंचावरती उपस्थित आदरणीय अतिथी उद्योजक तथा समाजसेवक डोंगरनावे सुभाषजी खुने यांचा शुभ सन्मान सोहळा यानंतर आपण संपन्न करत आहोत। प्रशांत शेळके यांच्या शुभ हस्ते मंचावरती उपस्थित आदरणीय अतिथींचा सन्मान सोहळा आपण संपन्न करत आहोत। चला फिल्डिंग सेट करा लगेचच। जय गावदेव झुगरेवाडी, त्याचबरोबर ओपनिंग पेर पाठवा श्री खैरमाता प्रसन्न ठोंबरवाडी। कॅप्टनला रिक्वेस्ट आहे अवी फिल्डिंग लगेचच सेट करा मित्रांनो। 8 वाजता तुमचा सामना होता, 9:50 झालेले आहेत। ऑलरेडी उशीर तुम्ही केलेला आहे, मात्र फलंदाजी करता आता अतिरिक्त उशीर तुम्ही करू नका। विनंती आहे लगेचच ओपनिंग पेर मैदानामध्ये पाठवा। तदनंतर हरिभक्त परायण भाऊदादा शेळके यांचा देखील शुभ सन्मान सोहळा या स्पर्धेच्या निमित्तानं मंचावरती आपण संपन्न करत आहोत। भाऊदादा शेळके यांचा शुभ सन्मान सोहळा आपण संपन्न करत आहोत। तदनंतर मल्हार बैलाचे मालक किसनजी दलवे यांचा देखील शुभ सन्मान सोहळा प्रशांत शेळके यांच्या शुभ हस्ते मंचावरती संपन्न होईल। ओपनिंग गेअर पाठवा श्री खैरमाता प्रसन्न ठोंबरवाडी। ऑफिशियली लास्ट कॉल आहे तुमच्याकरता, लक्ष सुद्धा। किसनजी दलवे यांचा शुभ सन्मान सोहळा संपन्न होतोय। तदनंतर आपल्याच गावातील ज्येष्ठ ग्रामस्थ दत्तादादा शेळके यांचा देखील शुभ सन्मान सोहळा आपण मंचावरती संपन्न करत आहोत प्रशांत शेळके यांच्या शुभ हस्ते। तदनंतर उद्योजक तथा समाजसेवक सचिनजी दळवे यांचा देखील शुभ सन्मान सोहळा प्रशांत शेळके यांच्या शुभ हस्ते संपन्न करत आहोत। त्याचबरोबर सुनीलजी सावळा उपस्थित आहेत, त्यांचा शुभ सन्मान सोहळा सचिन दळवे यांच्या शुभ हस्ते आपण संपन्न करत आहोत। तदनंतर वामनजी झुगरे यांचा देखील शुभ सन्मान सोहळा आपण संपन्न करत आहोत। चला सामना सुरू करा, वेळ जास्त घेता आघाडीसाठी अजित आणि त्याची सोबत देतो रामदास। वेलकम ऑल ऑफ यू, सर्व उपस्थितांचं मनपूर्वक हार्दिक ससने सरचे स्वागत। बॅकफुटवर आले, ड्राइव्ह केला थ्रू द कव्हर्स, पहिला बॉल कॉन्फिडन्स स्टार्ट, बॉल चाललाय कव्हर पॉइंट सीमारेषेच्या बाहेर, खणखणीत चौकार। थँक्यू। सुपला शॉट फेम स्टार योगेश वाघ देखील उपस्थित झालेले आहेत, ज्यांच्या समालोचनाची एक वेगळीच रंगत यानंतर आपल्याला अनुभवता पाहायला मिळेल, त्यांचं देखील स्वागत आहे। हार्ड लेंथ अपील झालं विकेट कीपर कडून, मात्र पंचांचा स्पष्ट नकार आपण बघत आहोत। ब्युटिफुल डिलिव्हरी, सडनली चेंडू राईज होतोय, सरप्राईज होऊन विकेट कीपरच्या हातात दाखल होतोय। चौकारानंतर वेगाने कमबॅक केले, प्रत्युत्तर केले गोलंदाज भरतनं। रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर उर्दी विकेट आले, हाय एम ऍक्शन, जबरदस्त बॉल, वाट डिलिव्हरी। डॉट बॉलची संख्या धावसंख्या स्थिर, अवघ्या 4 धावा धावफल कव्हर, 4 ऑन बोर्ड। शॉर्ट बॉल यावेळेला हुक केलाय, फटका लाजवाब आहे, बॉल चालला स्कोर लेगला सीमारेषेच्या दिशेनं, 1 बाउन्स ओव्हर द लाईन, व्हेरी फाईन इनटू द फॅन्स फॉर 4। डॉट फॉर डॉट 8 धावा दाखल कवर पाहायला मिळत आहेत। शॉर्ट बॉल यावेळेला बॅकफुटवर आले, कट केलाय थ्रू द बॅकवर्ड पॉइंट, फिल्डर पाठवण्या परिस्थितीत, आउटफील्ड अत्यंत वेगवान, मात्र बॉलला थांबवण्यास सरदेश शेट्टी यशस्वी होतो। तो क्षेत्ररक्षक ऍड होताना पाहायला मिळत आहेत 2 धावा, आणि या 2 धाव्याच्या सोबतीनं डाव सुरू होतोय।
पूल केलाय, पूल ठरतोय पॉवरफुल. बॉल चाललाय वन बाउन्स ओर दी रोप, मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर, चौकार. सो धावसंख्या दाफलकावर पुढे मार्गस होत असताना आपण बघत आहोत 16 धावा स्कोरबोर्डवर. चौदा धावा दाफलकावर सिटीज, हा 4 आहे. समोर ड्राईव्ह करतात, बोलच बॅक ड्राईव्ह, मात्र बॅकअप आलेले स्वतः गोलंदाजाचं सेल्फ फॉलो थ्रू मध्ये जबरदस्त बॅकअप येताना पाहायला मिळतं. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर, पहिल्या षटकाची सांगता. धावसंख्या स्थिर, 3 चौकार, 1 डबल, 2 डॉट बॉल, टोटल 14 धावा पहिल्या षटकात येताना पाहायला मिळत आहेत. चला स्पीड अप अपेक्षित आहे, घाई करा. जयगाव ते जोगरेवाडी एक्झॅक्ट 9:51 पहिला बॉल पडलाय. वेळेच्या बाबतीत तुमचं अपेक्षित सहकार्य मॅनेजमेंट कमिटीला हवं, ही सूचना आपण लक्षात घ्या. प्रवीण दाखल होताना पाहायला मिळतात. पहिलं षटक भरतनं टाकलं, चांगली कामगिरी त्याने केली. अजित आणि त्याची सोबत सलामीवीराच्या भूमिकेत देत असताना आपण बघत आहोत त्या मॅच मध्ये रामदासला. स्पीडअप अपेक्षित आहे, घाई करा. थोडं फास्ट क्रिकेट केला जयगाव जुगरेवाडी. बघा प्रत्येक संघ उपस्थित झाल्या जरूर, मात्र ऑन मॅच टाइम उपस्थित झाला नाही. तितकीच महत्वाची बाब आहे आजची अंतिम रजनी नाईट धमाका चषकाची. प्रवीण व पहिला बॉल, जबरदस्त वेग पाहायला मिळाला. कंट्रोल विथ ॲक्युरेसी डॉट बॉल या स्पेलला सुरुवात करत असताना सध्या आपण बघत आहोत. धावसंख्या 14, 14 ऑन बोर्ड. स्विच हिट, रिव्हर्स अटेम्प्ट, पायावरती बॉल आदलतो. डायरेक्ट हिटचा प्रयत्न, डायरेक्ट हिट तर दिलाय पण ओव्हर थ्रो, बॉल आता मागे चाललाय. 1 रन कंप्लीट, सेकंडचा कॉल आहे आणि दुसरी धाव देखील तितक्या सहजतेने आपण बघत आहोत पूर्ण करण्यात आलेली आहे. ओव्हर कॉन्फिडंट झाले फिल्डर, त्याचा फायदा बॅटिंग करणाऱ्या टीमने घेतलेला आहे. विथ द हेल्प ऑफ लेग बाईज ऍड होताना पाहायला मिळतात या 2 धावा आणि या 2 धाव्याच्या सोबतीने धावसंख्या दाफलकावर एकूण अंकित होते ती 16, 16 ऑन बोर्ड. रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. स्विचिटचा अटेम्प्ट होता, शॉट थर्डमॅनला वैभव होते, हवं तसं बॅकअप आलं मात्र अनाठाई थ्रो दिला, त्याच कारणास्तव बॉल डायबर्ट झाला. लॉंग स्टॉपला चेंडू मार्गस होताना पाहायला मिळाला. बाईच्या येतात त्या 2 धावा. मिस टाइम, लीडिंग एज, झेलची संधी आणि पहिला फलंदाज माघारी परततोय. रामदास बॅक टू द पवेलियन. एकाही धावेचं योगदान विथ द बॅट त्याला देता आलं नाही आणि मैदानावरती लागलाय धक्का पहिला श्री खैरमाता प्रसन्न ठोंबरवाडी क्रिकेट संघ. लीडिंग एज क्वाड बँडच्या स्वरूपात चांगलं बॅकअप आलं यष्टीरक्षक योगेश पारदीचं. रामदास माघारी परतताना पाहायला मिळतात. बॅटिंगसाठी पाहिले तर न्यू बॅटर अविनाश दाखल होत आहेत. फुलटॉस, स्क्वेअर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, साधा सोपा सहज झेल इनफिल्ड मध्ये सुटलेला आहे. अविनाशला पहिल्या बॉलवरती मिळते जीवदान, आयुष्यमान भवचा आशीर्वाद सध्या त्याला होतो प्रदान. तर एक सिंगल धाब्याच्या सोबतीने स्कोरबोर्ड पुढे मार्गस होताना पाहायला मिळेल. 17 ऑन बोर्ड, 17 धावा दाफलकावर. 2 गो. इकॉनॉमिकल कामगिरी या षटकात प्रवीण सावळाचे आपण बघत आहोत. फर्स्ट चेंडू होता, स्लोअर वन, ब्युटिफुल डिलिव्हरी, डॉट बॉल. पहिलं षटक मागणं राहिलं होतं, 14 धावेचा स्टार्ट मिळाला होता, मात्र या षटकात कमबॅक आपण बघत आहोत होत असताना. स्ट्रॉंग वापसी करतोय प्रवीण. क्लीन बोर्ड, मिडल सिक्सच्या मिडलला बॉल हिट होतोय. दांडी गुल, याचबरोबर दुसरा फलंदाज माघारी. अजित हॅज टू डिपार्ट, सेकंड विकेट गोज डाऊन.
मॅच कंटिन्यू करा. वैभव गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. 2 षटकात बनल्या गेल्या 17 धावा. बॅटिंगसाठी न्यू बॅटर दाखल होताना पाहायला मिळत आहेत. विशाल दाखल होत आहेत एसीडीज सोबत देतील अभिजी. वैभव मिस टाइम. झेलची संधी. 3 क्षेत्ररक्षक पुढे सरकले होते जरूर, मात्र बॅकअप आलं नाही. थोडा उशीर झाला, झेलपर्यंत पोहोचले नाही गोलंदाज, एसटी रक्षक, त्याचबरोबर शॉट थर्डमॅनचा फिल्डर. 1 धाव. सो या सिंगल धाब्याच्या सोबतीनं धावसंख्या सध्या आपल्याला पाहायला मिळेल 18 ऑन बोर्ड. 18 धावा धावफलकावर. धाव नाही एसीडीज, बेग युअर पार्डन. हार्ड लेंथ पूल करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा फसतोय. डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळेल. 1 फॉर देवरा कॉल गोलंदाजाला आता दिलेला आहे. बघा, टीमला रनआउट, व्हाईट बॉल आणि वेस्टरबॅटसाठी रिव्ह्यू आहे. ही सूचना आपण लक्षात घ्या. पायचीत आणि मंकड विकेट या स्पर्धेमध्ये ग्राह्य धरली जाईल. थांबले, हुक केलाय पण मिस टाइम. फिल्डर पाठवण्या परिस्थितीत पोहोचतोय. जबरदस्त प्रयत्न सुरू होता, मात्र कॅच ड्रॉप. 2 धावा. अभिला मिळते जीवदान आणि या 2 धाव्याच्या सोबतीने धावसंख्या धावफलकावर 1 अंकित होती. 19 19 ऑन बोर्ड. सबमरीन डिलिव्हरी. बॉल थोडा खाली राहिला, तदनंतर सरळ विकेट किपरच्या हातात जाऊन विसावतोय. सुरुवात आक्रमक केली होती. पहिल्या षटकात 14 धावा आल्या होत्या, मात्र प्रवीण सावलानं डावाला खिंडार पाडली. दुसऱ्या षटकात 3 विकेट, 3 धावा देत असताना 2 विकेट त्यांना मिळवले आणि या षटकात देखील चांगली कामगिरी करतायत वैभव. फुल टॉस. हवं तसं टायमिंग नाही, हवं तसं मिडलिंग नाही. स्कोर लेगला बॉल मार्गस होतोय. 1 धाव. सेकंडचा कॉल, मिसफिल्ड आणि दुसरी धाव देखील तितक्याच वेगानं पूर्ण करण्यात आलेली. बॅकअप आलं, अदरवाईज ओव्हरथ्रोची शक्यता इथे देखील नाकारता आली नसती. .2 स्टील 1 टू गो. धावसंख्या 21-21. वन मोर ब्युटिफुल डिलिव्हरी. सो डॉट बॉल न झाली. तिसऱ्या षटकाची सांगता. एंड ऑफ 3rd ओव्हर. टीमची धावसंख्या 21. पहिल्या षटकात 14, मात्र येणाऱ्या 2 षटकात आल्या अवघ्या धावा त्या 7 आणि सध्याच्या घडीला मॅच मध्ये पाड जड होतोय. फिल्डिंग करणाऱ्या टीम जयगावदेव झुगरेवाडी क्रिकेट संघाचा धावफलक किंबहुना स्थिरावलेला आपल्याला पाहायला मिळेल. स्कोरबोर्डवर सध्याच्या घडीला टीमची टोटल विसावलेली 21. 21 धावा सध्या स्कोरबोर्डवर. चला, वेळ घेऊ नका. जयगावदेव झुगरेवाडी, प्रवीण, योगेश, वैभव अँड ऑल टीम स्पीडअप करा मित्रांनो. सेकंड स्पेल मध्ये प्रवीण दाखल होताना पाहायला मिळत आहेत. डॉट बॉल न प्रवीणची सुरुवात झालेली आहे. धावफलक स्थिर 21 धावा 21. हार्ड लेंथ पूल करण्याचा प्रयत्न. सडनली चेंडू राईज होतोय. स्ट्रायकर एंडला बॅटर मात्र सरप्राईज होतोय. लागोपाठचे 2 डॉट बॉल. चांगला दबाव आता बनवलाय टीम ठोंबरवाडीच्या विरुद्ध जयगावदेव झुगरेवाडीनं अवघ्या 21 धावा धावफलकावर. 21 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. फुल लेंथ. पुन्हा एकदा डॉट बॉलची होत असताना सांगता. सलगचा 3रा डॉट बॉल. मागच्या षटकात देखील वैभव सावलानं 4 चेंडू डॉट टाकले होते, तर या षटकात प्रवीण सावलानं देखील सलगच्या 3 डॉट बॉलला पुन्हा एकदा धावफलक रोखलेलं आहे. ब्युटिफुल डिलिव्हरी. विकेट कीपर बीट.
फाईन लेगला बॅकअप येते, थ्रो खराब, धाव हवी आहे आणि किंबहुना ती मिळेल देखील. पंचांचा 22चा सिग्नल. एक धाव, धावसंख्या सध्या सिंगलच्या साईडनं 22-22, लॉस ऑफ 2 विकेट. कसे काय येऊ ना, परंतु आता धाव येणं नितांत गरजेचं आहे बॅटिंग करणाऱ्या टीमच्या दृष्टिकोनातून. समोर लॉफ केलाय, उंची गाठले अंतर, बॉल होतोय सीमारेषेच्या बाहेर, छुमंतर येतोय तो लेट पण थेट फटका, ग्रेट षटकार. अविनाश आक्रमण करताना पाहायला मिळत आहे. धावफलक पाहिले तर सध्या फ्ला होताना पाहायला मिळेल. समोर आणखीन एक केलाय आक्रमण, केलाय हवाई हल्ला, लागोपाठचा दुसरा बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळेल सीमारेषेच्या बाहेर, षटकार. ग्रामपंचायत सदस्य योगेशजी दळवी यांचं शुभागमन. त्याचबरोबर ज्यांच्या वतीनं स्पर्धेसाठी प्लेअर ऑफ द टुर्नामेंट करता आमच्या मॅनेजमेंट कमिटीला स्पोर्ट्स सायकल लाभलेली आहे, ते डोंगरनावे ग्रामपंचायतीचे कार्यसम्राट कार्यतत्पर सरपंच विलासजी शेळके यांचं देखील नुकताच शुभागमन झालं. विनंती आहे या पण मंचावरती, आपलं देखील स्वागत आहे. स्कोर 34-34. 2 षटकारांनी पुन्हा एकदा सामन्यामध्ये वापसीचे संकेत करतायत. तीन बॉलची पॅनल्टी टीम श्री खैरमाता प्रसन्न ठोंबरवाडीला. सो अंतिम षटक हे 3 बॉलचंच असेल. गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत सूरज. कोंडवल संघ कर्णधार किंवा प्रतिनिधी उपस्थित झाले असाल तर मित्रांनो टॉससाठी उपस्थित व्हा. आणि जो पहिल्या फेरीतील अंतिम सामना आहे लोबेवाडी चाफेवाडी आणि त्यांच्या विरुद्ध संघ लांबाची वाडी, या दोन्ही टीमला देखील विनंती असेल आपण देखील या पुढीलच्या लढतीसाठी उपस्थित होणं गरजेचं राहील. चला स्पीडअप अपेक्षित गाय करा. सूरज गोलंदाजीसाठी. 34-34. पहिला बॉल, बॅटची कडा आणि पकडलाय झेल, फलंदाज माघारी परततोय, धक्का बसतोय तो तिसरा. विजय बॅटिंग साठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. साईल 11 शिलेंदवाडीचे संगणक उपस्थित झालेले आहेत. कोंडवल टीम कॅप्टन और टीम मेंबर लगेचच या. इनिंग ब्रेकच्या दरम्यान कंपल्सरी टॉस केला जाईल मित्रांनो, लक्षच उद्या. फार दूरवरचा प्रवास करून खरं तर कोंडवल संघ या स्पर्धेमध्ये दाखल झालेला आहे. बॉल मागे चालला, बॅकअप येतं विकेट किपरचं. डायरेक्टली बॉल विकेट किपरच्या हातात होता, मात्र धाव घेण्याचा प्रयत्न, फलंदाज बाद होतोय सिरीज. धावबादची शिकार सध्याच्या घडीला. 34ला विकेट, 34 गमावली. अंतिम चेंडू बाकी पहिल्या डावाचा. नवीन फलंदाज योगेश यशिटी. (34) लॉस ऑफ 4 विकेट. 34ला विकेट पडले 4.
फुलटॉस आणि फुलटॉस वर फुल टोल वसूल केलाय. पाठवला बॉल सीमारेषेच्या बाहेर. षटकार आणि बॅटिंग करणाऱ्या टीमनं आता DRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टमची मागणी केली आहे. सो टेक्निकल टीमचा सपोर्ट आता आपल्याला घ्यावा लागेल. बॉल डीप होतोय. फॅर डिलिव्हरी. षटकारानं सांगता झालेली आहे. पहिल्या डावाची 40 बनवल्या श्री खैरमाता प्रसन्न ठोंबरवाडीनं आणि 41 टार्गेट सेकंड इनिंग मध्ये सेट करण्यात आलेलं आहे. सेट करा श्री खैरमाता प्रसन्न ठोंबरवाडी. त्याचबरोबर ओपनिंग पे रेडी करा जयगावदेव झुगरेवाडी. चला सेकंड इनिंगला होते सुरुवात. पायसा 41 धावसंख्येचा पाठलाग कशा पद्धतीने 5 षटकात केला जाईल कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण करूयात बदलाव आणि ऐकूयात सुपला शॉट फिल्म स्टार योगेश वाघ सरांचा आवाज. थँक्यू. सोबतीनं टीम चाफेवाडी कॅप्टन उपस्थित असाल तर लगेचच संपर्क साधा. चापेवाडी टीम संघनायक आणि त्याचबरोबर लांबाची वाडी टीम संघनायक उपस्थित असाल तर लगेचच मॅनेजमेंट कमिटीची संपर्क साधा इमिडिएटली. टीम संघनायक उपस्थित असाल तर लगेचच मॅनेजमेंट कमिटीची संपर्क साधा. शेड्यूल मध्ये थोडं चेंजेस आहेत. सायल 11 शिलंदवाडी कॅप्टनला रिक्वेस्ट आहे थोडं कोऑपरेट करा. कॅप्टन उपस्थित व्हा चापेवाडी त्याचबरोबर लांबाची वाडी. यानंतर होणारा सामना थोडं शेड्यूल मध्ये चेंजेस आहे लक्ष सुद्धा. कोंडोल संघ खरं तर पुणे जिल्ह्यातून या स्पर्धेत सहभागी झालेला आहे. फार दूरवरचा प्रवास करून तो संघ दाखल होतोय. त्याच कारणास्तव यापुढील सामना शेड्यूल डिले होऊ नये त्याच कारणास्तव थोडे ऍडजस्टमेंट. चला पडद्यावर जे प्रेक्षक बसलेले आहेत त्यांना विनंती आपण बाजूला व्हा. कॅप्टन उपस्थित व्हा. दोन्ही टीमच्या लगेचच टॉस केला जाईल. पहिला बॉल स्विंगिंग यॉर्कर डॉट बॉलला अभिनाथची सुरुवात. 41 धावा रोखायच्या त्याच कारणास्तव गोलंदाजांची जबाबदारी आता या मॅच मध्ये वाढलेली आपल्याला पाहायला मिळेल. थँक्यू दीपीर बिराडे सर. खरं तर ही स्पर्धा लीड करता येते. खरं तर निश्चित आज मैदानाच्या आतमध्ये सामना आपण पाहतो. एका साईडला जे गावदेव क्रिकेट संघ झुगरेवाडी आणि त्यांना फाईट करेल टीम ठोंबरवाडी. यावेळेस हो तारीमारीचा फटका त्यावरती हो फटका खेचलाय. तारीमारी तिथे आलाय तो त्यापेक्षा भारी. सकाळी खाली चहा मध्ये खारी धावा आल्यात. टॉस गेली ते आपण पाहू शकाल. टॉस इथे संपन्न होतो. एका साईडनं चाफेवाडी आणि त्यांच्या विरोधात लांबाची वाडी. लांबाची वाडी क्रिकेट संघाने टॉस जिंकलेला आहे. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे. मैदानाच्या आतमध्ये घमासान युद्ध. यामध्ये देखील फटका इथे जबरदस्त आहे. काय झाला माहित आहे का
पहा तो डॉयलॉग चेंगड्याचा डॉयलॉग येईल, फक्त त्यावेळेस डॉयलॉग येईल त्यावेळेस सपोर्ट तुमचा हवा आहे. इथे विकेट आलेली आहे, फलंदाज बाद झालाय, परंतु संघाचा महत्वाचा खेळाडू जो प्रवीण सावळा इथे मात्र बाद झालेला आहे. विकेट निवृत्ती यावेळेस मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल. संघामधील महत्वाचा फलंदाज बाद झालाय, परंतु पहिले षटक आपण पाहू शकाल. पॉवर प्लेचं षटक अविनाश, पहिले षटक कोपचा कोपची दुमडादुमडी टिमका टिमकी चिमका चिमकी आतल्यात घरपट्टी पाणीपट्टी तालुक्याबाहेर 7-12 थर्डिया सर्कलच्या बाहेर फक्त 4 चेंडूचा खेळ झालाय. धावा धावफलकावरती 5. शेवटचे 2 चेंडू या ओव्हरमधले शिल्लक आहेत. इथे खऱ्या अर्थाने 41 धाब्यांचा पाठलाग सुरू आहे. सरळ पहा फटका खेचला, पण आमचे अभय खुने करतात ओ जी, कारण आमच्याकडे आहे जामू आहे, दामू आहे, रामू आहे, सगळी कंपनी आहे इथे. 5 धावा जमलं नाही. गंडिया बॉल, भोंदिया बॉल, डॉट बॉल, निर्धाव चेंडू, शेंडी फोड्या बॉल म्हणजे डॉट बॉल. तिथे आलाय डॉट, निर्धाव चेंडू आणि मैदानाच्या आतमध्ये पहिल्या ओव्हरचा खेळ संपलेला आहे. धावा धावफलकावरती 5 आहेत. हा 5 धावा धावफलकावरती आहेत. अगदी प्रवीणजी विषय पंच ज्यांना आपण या स्पर्धेमध्ये प्रत्येक रात्रीमध्ये पाहिलंय, बहुधा थोडा आराम पण करत जा. तब्येत फार षटाकबाब होत चाललेली आहे आपली, कारण 2 हंपर जरा मजबूत दिसतात, पण त्याच्यात तुमचीच तब्येत पाहून थोडासा टेन्शन येतोय. तिथे जरूर आता मैदानाच्या आतमध्ये चेंडू शिल्लक असतील. 24 आणि 36 धाव्यांची गरज आहे. योगेश पारदीला महत्वाची इनिंग खेळणं फार महत्वाचं राहील जयगावदेव क्रिकेट संघ जुगरेवाडी टीमसाठी. आणि यावेळेस रामदास जो गोलंदाजी मार्क मध्ये आपण पाहू शकाल. षटक क्रमांक 2 रामदास समोर आहे योगेश पारदी, नामांकित खेळाडू जो आपण पाहत असतो या विभागामध्ये. खरं आता निश्चित मसा परिसर प्रीमियर लीग या स्पर्धेच्या 3 दिवस अगोदरपासून सुरू झाली होती आणि खऱ्या अर्थाने त्या स्पर्धेमध्ये देखील हा खेळाडू खेळला होता. चला जास्तचा वेळ घेऊ नका मित्रांनो, सहकार्य करा. रामदास तयार होईल षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी. स्ट्राईक एंडमध्ये योगेश पारदी. इथे जाऊया. पहा म्हणून सांगा हात मी नाही चुळ्यानं गावभर आरोळी, म्हणजे पहा चेंडू वाईट गेला, परंतु पंचांकडे पंचांची बॉडी पाहून आरोळ देऊ नका. पंच दिसा एकदम सिंगल आत, पण लय डबल कामगिरी आहे. तिथे जर वाईट आलाय, आमच्याकडे सर्व प्रकारचे वाईट बॉल स्वस्त ना अल्पशा दरामध्ये मिळतील. त्यामधले 2 वाईट पहा. आवाज कुणा कुणाच्या कानावरती आला. ज्यांची पहिली मॅच झाली असेल त्याने सध्या एन्जॉय करून या. आल्यानंतर जाऊया पुन्हा एकदा. 7 धावा आहेत. समोरच्या दिशेला फटका इथे हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉल खाली नाही, हात में नहीं दांडू तो क्या करेगा पांडू. फलंदाज तिथे बाद. हीच तर झलक आहे. मैदानाच्या आतमध्ये यावेळेस वैभव दाखल होताना पाहायला मिळेल. जे गावदेव स्पोर्ट डोंगर नावे आयोजित हा नाईटचा धमाका आज शेवटची रात्र आहे आणि शेवटच्या रात्रीमध्ये खऱ्या अर्थाने 10 संघ खेळताना पाहायला मिळणार आहेत. अतिशय सुंदर असं हे मैदान. चला जास्तचा वेळ घेऊ नका. रामदास पहिले 2 बॉल काय झाला आणि काय नाही, 2 बॉल सपास वाईट आलं, पण तिसऱ्या चांगला चेंडू त्यावरती विकेट आली. इथे टाकलेला हा चेंडू हलक्या हाताने दाबून खेळलेला आहे. नाईला झाला पहा. फिल्डर कसा चापून चुपून चिपून तिथे फिल्डिंग करत असताना आता मात्र कुठल्याही पद्धतीने या बॉलवरती धाब आलेली नाहीये, म्हणजे हा चेंडू डॉट. आता
वैभवानं निवृत्ती, दोन भावांची जोडी आहे. इथे भागीदारीची गरज आहे या टीमला. नाही इलाज, काय झालं नाही काय नाही बाबा, बॅटीला बॉल ठोकना. ए क्या हुआ, कैसे हुआ, लपडा हुआ. पहा म्हणजे तिकडे बाजा वाजायला लागला आणि याच्या अंगात हेडर शिरली. नाही तिथे जरूर पहा रिप्लाय मध्ये आपल्याला पाहायला मिळते, पण निश्चित होत आहे. लागोपाठचे 2 चेंडू डॉट आलेले आहेत यावेळेस. हो पुन्हा एकदा फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहे परंतु नाही विलास झाला. बँजूचा आवाज आल्यापासून प्रत्येक खेळाडू आता थोडीशी बेडूक चापाय फिल्डिंग करतायत, कारण सध्या सीझन चालू आहे. बहुतेक भावी नवरदेव पण असतील आणि बाकीचे पेंडिंगला असतील निर्णय येणे. 8 धावा फलकावरती आहेत. शेवटचे 2 चेंडू या ओव्हरमधले शिल्लक आहेत. ग्रामपंचायत सदस्य तथा मूर्तिकार सन्मान्य श्री गुरुनाथजी खुने यांचं इथे शुभागमन होतं. या दादा तुमचं सहर्ष मनपूर्वक सस्ने स्वागत आहे इथे जरूर. नाही इला झाला कसा तरी रट्टा मारला, खालच्या आळ्याचा गडी वरच्या आळ्या, ज्याला वरच्या आळ्याचा गडी खालच्या आळ्याला पण मधल्या आळ्याला हळदी, परंतु तिथे एक धाव कंप्लीट होईल आणि एका धावेनं धाव फलक मात्र 9 वरती जाताना पाहायला मिळेल. 7 स्टार लाईव्ह ही वाहिनी आपण पाहू शकाल. अतिशय चांगल्या दर्जाची क्वालिटी आणि क्लिअरिटी आपल्याला पाहायला मिळते. ते आपलं नेहमीच चालू असतं. इथे पहा यावेळेस देखील हा चेंडू वाईट आलेला आहे, खराब चेंडू. आपण कधी पण थोडासा जाऊया पुन्हा एकदा. इथे विकेट, फलंदाज होतो बाद. ज्याच्यावरती कधीच नाही येणार डास तो आमचा शिवादास. पहा काल भयानक खैसापेक्षा भयानक बिलगला होता आणि काय त्याचा या सीझन मध्ये अतिशय चांगला इन्फॉर्म आहे त्या खेळाडूचा. चांगला खेळ, तसेच चांगले कॅमेरामन आहेत. इथे 3 विकेट गमावलेले आहेत. जे गावदेव क्रिकेट संघ जुगरेवाडी क्रिकेट संघाने 10 धावा आहेत धावफलकावरती. शेवटचे 18 बॉल आणि 31 धावेची आवश्यकता. 18 चेंडू 31 धावा इथून पुढे बनवायचे आहेत. जास्तचा वेळ घेऊ नका. सन्मान्य गुरुनाथजी खुने ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आम्हाला आर्थिक सहकार्य लाभले, त्यांचं खऱ्या अर्थाने मी आयोजन कमिटीच्या वतीनं खूप खूप आभार मानेन. असं सदैव आपण आयोजकांच्या पाठीशी खंबीरतेने उभे राहा. चला जास्तचा वेळ घेऊ नका, कारण मॅच जर लवकर झाल्या तर बाजा बंद व्हायच्या आधी ती एक झलक झाली पाहिजे. पहा अजित मॅच झाली का आमचा ऑपरेटर आहे त्याला येऊन जरा भेट, जरा 7-8 त्याला काहीतरी मुकबिक दे. तो 50 बार इकडे 30 व्हिडिओ दाई, तो खालता पडलेला 30 दाई तसं ते नको झालाय. तिथे जरूर करण. यावेळेस मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. सन्मान्य बाळाशेठ घरत, कोषाध्यक्ष भारतीय जनता पार्टी तालुका मुरबाड यांचं शुभागमन होतं. या तुमचं सहर्ष मनपूर्वक सस्ने स्वागत आहे. चला मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज झालाय अविनाश, ज्याच्या नावामध्ये आहे नाश, तो अविनाश यावेळेस मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी तयार होतो. समोर आहे निवृत्ती. यावेळेस देखील मोठेगडचा पोकळवासा 12 शिरा बसा बसा डास झूर डॉट फुसकावार चायनाचा माल निर्धाव चेंडू डाट बॉल आलेला आहे. चांगली गोलंदाजी होती, परंतु जे गावदेव क्रिकेट संघ जुगरेवाडी क्रिकेट संघाकडे अजून भरपूर पर्याय आहेत, त्यामुळे मॅच कव्हर करता येऊ शकते. यावेळेस हो इथे जरूर सेम कार्यक्रम झाला, जोडीदार भेटला पण बाईनं लुटला. तिथे फलंदाज झाला बाद. विकेट फलंदाज एलबीच्या स्वरूपात विकेट जाते. निवृत्ती बाद. नेक्स्ट मॅच साठी लांबाचीवाडी आणि टीम साफेवाडी आपण दोन्ही टीमने तयार राहायचंय. पण आज तिकडे बाजा वाजायला लागला, आमचा डीजे वाला पण खवळला. आमचा हंपरले डेंजर आहे, नाचतात पटकन गुपचूप. मॅन फ्रॉम म्हारळ महेंद्रजी भवर सर देखील आहेत. बाऊदा बगड्याच वेगळ्याच घरपट्टी आल्या पा. आमचे बाऊदा म्हणजे प्रवीणजी विषय उर्फ कचिक किचिक. जाऊया मैदानाच्या आत. ही सगळी इथून पाणी निघलेलं आहे, इथे जाऊया. गोलंदाज तयार.
हो हो, समोरच्या दिशेला हलक्या हाताने विश्वास यावेळेस मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. क्षेत्ररक्षक आलाय तिथे आणि 10 धावा दाफुलकावरती आहेत. 11 का बरोबर. लेट करण काय नाही इलाज आहे, कारण काय म्हणताय विक्स 500 लो एक गोळी घ्या. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 11 धावा दाफुलकावर म्हणजे सुनीलजी शेळके सर करायला निश्चित त्यांचा पुन्हा एकदा मगाशी कॉल आला. काही यात नाव इलाज खऱ्या अर्थाने बारामती भूषण यावेळेस हो फटका जबरदस्त आहे. फटक्यामध्ये ताकद होती, नजाकत होती, म्हणून तर म्हटलं जातं चौपाटीत शोभून दिसते चिहू आणि चंगळे बोले परफेक्ट. चांगला फटका आलेला आहे. 6 धाब्यानं संघाची धावसंख्या 17 वरती जाताना पाहायला मिळेल. बस काय सांगायचं आहे, नको नाही इलाज झाला. दूर से देखा तो हिरा चमक रहा था ना, पास से देखा तो टकला चमक रहा था. सेम कार्यक्रम झाला. फुलटॉस चेंडू होता, लांबून पाहिला तर सोपा वाटला, परंतु जवळ आला स्टँड वरती धडकला. सस्पेंड, फलंदाज बाद. पण नेक्स्ट मॅच साठी दोन्ही टीमने तयार राहायचे. खऱ्या अर्थाने 17 वरती 5वा विकेट. जे गावदेव क्रिकेट संघ झुगरेवाडी ज्या पद्धतीने खेळते असं वाटत नाही की झुगरेवाडी हा संघ खेळतोय, कारण या पद्धतीने त्यांची कधीच बॅटिंग आपण पाहिली नाहीये. परंतु निश्चित प्रत्येक रात्र आपलीच असते असं नाहीये, प्रत्येक स्पर्धा आपलीच असते असं नाहीये. ठोंबरवाडी संघ देखील अतिशय लांबूनचा प्रवास पार खोंड्यातून गडी आला, पण ते गडी बरात. परंतु अजूनही झुगरेवाडी संघाकडे सामना आहे. 13 चेंडूने 24 धावा. 1-2 उपट चढली का कार्यक्रम फिट होऊ शकेल, म्हणजे 1-2 षटकार आला तर मॅच बनू शकते. सूरज यावेळेस आपल्याला पाहायला मिळेल. विश्वास, खास करून विश्वासला जबाबदारी घ्यावी लागेल. चला, क्षेत्ररक्षण करणारा संघ जास्तचा वेळ घेऊ नका, सहकार्य करा. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 17 धावा आहेत. चला स्पीडअप ठेवा. जाऊया पुन्हा एकदा. गोलंदाज अविनाश यावेळेस बस बघा नाही इलाज. फटका खऱ्या अर्थाने खेळला होता लोणावळा, परंतु चेंडू जाऊन पोरला खंडाळा म्हणून कुठेतरी धुरळा झाला, परंतु तिथे फुसकाबाज झाला. आणि आमचे जामूबाई आज निवांत आहेत. फक्त 2 आल्यात धावा. 19 धावा दाफुलकावरती. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 19 धावा दाफुलकावरती. पहा खऱ्या अर्थाने बँजूचा आवाज आल्यानंतर आमचे दिपवीर सर सध्या जाग्यावरती डान्स करतायत. हरकत नाहीये, सध्या ते बिनजोडचे मानकरी आहेत. हरकत नाही. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. चला वेळ वाचवणं फार महत्वाचं राहील. टीम ठोंबरवाडी शेवटचे 12 बॉल 22 धाब्याची आवश्यकता. प्रति षटकामागे 11ची सरासरी राखायची आहे. इथून पुढे झुगरेवाडी क्रिकेट संघाला विश्वास आलेला आहे यावेळेस. आणि गोलंदाजी ट्रायक वरती. चला ठोंबरवाडी गोलंदाजचे नाव सांगा. तुमचा 12वा खेळाडू आणलाय षटाक बस आहे त्या वजन बी आता का काय वाद कुकातच फक्त. विजय विजय काय नको टेन्शन जाऊ, मग आपला साऊथ काय नाव आहे. 19 धावा दाबोलकावरती आहेत. सन्मान्य प्रतीक शेट्टी हिंदूराव ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल 5,000 रुपयांचे आर्थिक सहाय्य लाभले. खरं आता निश्चित एक युवा नेतृत्व त्यांचं खूप खूप धन्यवाद. इथे देखील हो फलंदाज होतो बाद नाही इलाज झाला. काय झालं आज कोणाचा तोंड देखून आलं आणि कोणाचा नाही. भलताच कार्यक्रम व्हायला लागला, म्हणजे सेम कार्यक्रम पिक्चर लायत होतो दिलवाले पण लागत हो दिल जले.
त्यामध्ये जाऊया विजय यावेळेस हो फटका भयानक बॉल गेला खांडीला आणि फाटा फुटला शेंडीला टारटीर गडी आला लेट पण बनला शेट चेंडूला पाठवला थेट 6 धावा डीजे आज प्रवीण सर सध्या डान्स करणार 100% आणि आमचे दिपवीर सर ज्यांच्या माध्यमातून प्रत्येक डान्सच्या अँगल साठी 200 यावेळेस समोरच्या दिशेला खुरपून मारलाय नाईला झाला बास फिल्डर तिकडे काय का तो बारीक आहे का काय तो बॉल पळल मजबूत आहे जाडा जुडा गट्टा गुटा नो टेन्शन मिस्टर रामदास आता मैदानाच्या आतमध्ये या एका धावेच्या मध्ये संघाची धावसंख्येत भर पडेल धावसंख्या 26 वरती आता 9 बॉल आणि 15 धावा चेंडू शिल्लक आहेत 9 म्हणून तर पोत्यात भरले गहू आणि चंगळ्या बोले यस कारण चेंडू शिल्लक आहेत 9 15 धावेची गरज बाप्पा फार नको झाला त्याला मस्त तलवार फिरवली पण नाही इला झाला बरेच म्हणजे काय माहिती का बॅट्समन होता 11 एकर मध्ये आणि बॉल गेला 14 एकर मधून सापडा सुख झालेला आहे 27 9 बॉल 14 धावा 9 चेंडू 14 9 चेंडू 14 ची गरज फिल्डर खोपड्याला यास पहा नाही इला झाला म्हणजे मामू फूट झाला आणि जावई खुश झाला तिथे जरूर फलंदाज बाद दोन्ही टीमनं आपण येऊन राहायचं आहे आणि दोन्ही टीमचा कॅप्टन आपल्याला विनंती आहे आपण आयोजन कमिटीशी संपर्क साधा कदाचित तुम्हाला त्याच्यावरून समजलं असेल त्यामुळे आणि आपले सोपे रामबाण भाषेत सांगायचं झालं तर आहेर पाकिटा कारण बँजू चालू झालेला आहे त्यामुळे भोजन केल्याशिवाय कुणी जाऊ नका पण आहेर पाकिटा भरून टाका तिथे जाऊया 8 बॉल 14 ची आवश्यकता अदिनाथ यावेळेस मैदानाच्या आतमध्ये दाखल नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल एका साईडनं सापेवाडी हेमंत खंडवी आणि त्याला फाईट करेल लांबाची वाडी 27 धावा जुगरेवाडी संघ जर हा सामना जिंकत असेल तर सन्मान्य लक्ष्मणजी पाटील सर ज्यांच्या माध्यमातून तब्बल 2000 रुपये पारितोषिक राहील टीम जुगरेवाडी टीम साठी सातत्याने या टीम साठी भरपूर त्यांचा सपोर्ट असतो आज ते स्वतः उपस्थित देखील आहेत 7 बॉल 14 ची आवश्यकता बनणार धाबा 14 की होणार इथे मॅचचा 14 कारण चेंडू शिल्लक आहे 7 कुणाचा होईल घात इथे फटका हवेत आहे फटका फसलेला आहे क्षेत्रक्षक बस देखताय जिलेबी और मांगताय भजिया 5 ला 1 10 ला 3 चकोबार 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 नाही इलाज त्याचा भोतडा असा फाटला का बॉल वरून आले आल्या फाटकन फाटला आणि सटकन गेला तिथे जरूर आता शेवटचे बॉल 6 आणि धाबा बनवायचे आहेत 12 12 धाबा अजूनही बनवायचे आहेत स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेस शेंडी जाऊन नाही तर मुंडी जाऊन नवरा मरो नाही तर नवरी मरो पण वराड्यांना मजबूत जेव्हा मिळो कारण कंपल्सरी चेस 6 बॉल 12 धावेची आवश्यकता चला जास्तचा वेळ घेऊच नका मित्रांनो सहकार्य करा आयोजन कमिटी सातत्याने आपल्याला सूचना देत असते योगेश गोलंदाजी मार्क वरती आलेला आहे षटक क्रमांक शेवटचा षटक आहे 6 बॉल 12 कोण कुणाला घालील वारा का कोण कुणाचे वाजविल 12 चला 6 बॉल 12 ची आवश्यकता अगदी आमचे दीपक सर पहिले मेडिकल मध्ये होते वडा काय ती लिपिटी आहे त्यांची फर्स्ट क्लास पहा आमचे सुनील सर देखील मला वाटतं आता 2-3 दिवस झाला असतील बहुतेक घरी आले असतील कारण कायम पुण्याला असायचे ते आणि मला त्यांचा कॉल पहिल्याच दिवशी मला वाटतं आला होता परंतु येता आलं नाहीये
आज देखील तब्येत बरी नव्हती, परंतु निश्चित दीपक सरांनी सांगितलं, सुनील सर म्हणतात काय नाही तू काही कर, औषध उपाय काही भेटत नाही, तू येच. यावेळी देखील हो फटका तिथे आलेला आहे. डॉट, जसा चेंडू डॉट आलाय तसा आमचा शिवादा करतो ओ, कारण त्यांचा कालचा इफेक्ट आजपर्यंत करंट मारतोय. 5 बॉल 12 धावेची आवश्यकता. ओ 5 बॉल 12. डोंगऱ्या बैलाचे मालक, डुंगर या बैलाचे मालक आमचे मोहन डोंगरे इथे उपस्थित झालेत. या सध्या ते कांदे घेऊन आलेले आहेत. यावेळेस हो इथे घडलं काय, विकेट किपर कडनं चुकी झालेली आहे. बस 5 हांड 5 तटा 5 चमचे कन्यादान व्हाईट +4 खटाखट आजार बाजार सगळा आवरला सावरला. तिथे आता मॅच मध्ये ट्विस्ट आली, कारण आता 5 धावा एक्स्ट्राच्या आलेल्या आहेत. आता आपल्याकडे चेंडू पाहायला मिळतील 5 आणि धावा मला वाटतं बनवाव्या लागतील 7. पाच बॉल 7 पहा, म्हणजे मुळीत झाला पण मुतखड्याचा आजार दिला, म्हणजे मॅच बनली आहे. इथे जाऊया, इथे टाकलेला हा चेंडू मात्र जरूर डॉट आलेला आहे. गंडव्या बॉल आलेला आहे, बोंदव्या बॉल आलेला आहे, निर्धाव चेंडू आलेला आहे. चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. 4 बॉल 7. मॅच अजून दोन्ही संघाकडे आहे. मॅच कुठल्याही संघाच्या बाजूने जाऊ शकेल. काय सर पहा, गोलंदाजाच्या शैलीवरती एक्सेप्ट घेतलाय. सर या प्लास्टर मारलेला आहे, फ्रॅक्चर आहे की बँड आहे चेक करा. यस, तिसऱ्या पंचांची मदत घेतली. गोलंदाजाचा हात जरा डॅमेज आहे का काय झाला, एक्सरा मारा. नाही एक्सरा सापडला तर सोनोग्राफी मारा. त्यात पण नसेल बरा होता, हातोडी खाली खटकन नीट करा, पण निर्णय पटकन द्या. काय नाही, ओके ओके. विक्स पॅन्ट रेट मध्ये आजार दूर. पहा हा डॉट चेंडू आता कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम आहे, त्यामुळे आता 3 बॉल 7 धावेची गरज. योगेश तयार, समोर फलंदाज देखील तयार आहे. पाहूया. बस विकेट किपर राहते का आदिल गेलेला का रे, बस नाही त्याचे ढेंग बघा. बॉल टिकला बाप्याना, माराय गेला बाप्या पण रन आली बाईची. पहा हे साप अन्याय आहेत आमच्यावरती, अन्याय. कारण आमच्या शेजारी आमच्या समोर जर असं होत असेल तर आमच्या जीवाला काय बरं वाटत असेल का. 2 बॉल 6 ची आवश्यकता. 2 बॉल 6 धावा बनवायच्या आहेत. या बॉल वरती फार महत्वाचा फटका खेळणं महत्वाचं राहील. कमीत कमी 4 तरी येणं फार महत्वाचं राहील, कारण कंपल्सरी चेस. 2 बॉल 6 धावेची आवश्यकता आहे. चला जास्तचा वेळ घेऊ नका. टोंबरवाडी थोडासा वेळ घेताय आपण, वेळेकडे देखील लक्ष द्या. 3 आहेत का, थांबा. सरपंच साहेब जरा गोदडले होते, आता जाऊ. 3 चेंडू 6 नाही, बरोबर आहे, आजार बरोबर आहे, सापडलेला आहे. 3 बॉल 6, 3 बॉल 6 ची आवश्यकता. 3 चेंडू 6 धावा. रट्टा खोसकून मारलाय, फोसकून मारलाय, फिल्डर खोपड्यातून आलाय. पहा 11 एकर मधून 12 एकर मध्ये तमाशा झाला. तिथे काशा रे काशा, काय तुझा तमाशा. तिथे दुसऱ्या धावेसाठी फलंदाज बाद. दाखल झालाय. आता चेंडू शिल्लक असेल आपल्याकडे 2 धाव्यांची गरज असेल 5. कंपल्सरी चेस. 2 बॉल 5 धावेची आवश्यकता. आता काय होणार काय नाही सामना पहा, महत्वाचा राहील. हितेजी पेंद्रे आमचे कॅमेरामॅन सध्या आपण पाहू शकाल. त्याला जागा दिली बघा ना सावरीची. नवरी भेटेल तुला बावरी, कारण तू सध्या सांभाळले सावरी. हरकत नाही, जाऊया. 5 धाव्यांची गरज आहे. 2 बॉल 5. 2 बॉल 5. इथे घाई झाली आहे, घाई झाली आहे, परंतु असा काय नाही. फुकाट तुम्ही पंचांचा ओव्हर टाइम वाढेल का, अशी विकेट देखील मिळणार नाही, धाव देखील मिळणार नाही. स्पर्धेचा नियम आहे. आता 1 बॉल 5. 1 बॉल 5. सन्मान्य
पेमारे ज्यांचं इथे शुभ आगमन होतं या दादा तुमचं सहर्ष मनपूर्वक सस्ने स्वागत आहे. स्पर्धेमध्ये कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम आहे 1 बॉल 5 धावा. आता फलंदाजाला कामगिरी करणं फार महत्वाचं राहील. फलंदाजाला काही कुठल्याही परिस्थितीत 6 धावेसाठी फटका खेळणं फार महत्वाचं राहील. 1 बॉल 5 ची आवश्यकता. पहा 1 बॉल 5 ची आवश्यकता परंतु हवा तसा फटका आला नाही. टफ अँड हार्डलक टीम जे गावदेव क्रिकेट संघ झुगरेवाडी अभिनंदन टीम ठोंबरवाडी. विजय संघाच्या अभिनंदन, हरलेल्या संघाचं गोडसं कौतुक. स्पर्धेमध्ये आपण सहभाग घेतला. खऱ्या अर्थाने असं वाटलं होतं की या मैदानावरती अनेक स्पर्धा जे गावदेव क्रिकेट संघ झुगरेवाडी खेळलेला आहे त्यामुळे कदाचित जरूर अनुभव असेल परंतु आज नशिबाची साथ मिळाली नाही.